पाहिलं का नुसत्या वासावरून सांगू राहिला तो पोह्यात हळद कमी आहे. एक नंबर आचार्य आहे राजू. हा अहो स्वयंपाक बनवणं बी का मजा आहे का? हा कला येते बी. तुम्हाला सांगतो सुगरणबाई बनवणार नाही ना इतकी चव आहे राजूच्या आपल्या. म्हणजे नवराच आता जर सुगरण असल तर बायकायचं काय काम. ते सगळं बरोबर आहे बुवा, पण अजून पुन्हा काय काय करता येईल? तुम्ही फक्त सांगा काही नाही येत. पनीर बनवू नका, ते मासे म्हणू नका, आणि बिर्याणी हाय 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 ही अशी बिर्याणी बनवते हा पोरगा. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी एक नंबर चव. अरे झुंबडची झुंबड लागते. मेळा लागतो याच्या हातचं खायला हॉटेलात. बुवा ते आचारीपणाचं नाही, पोटा पाण्याचं विचारलं. गावाकडे काही शेतीवाडी काही असेल ना? अरे त्याचं असं आहे पहा की एक मिनिट सांगतो. पोरगी आली ये लक्ष्मी. होय गेला. होय घ्या भाऊ घ्या. शेतात काय लावलं म्हणजे? कोणाच्या पाहुण्याच्या? हे भुईमुग हा 5-6 एकरात भुईमुग आहे आणि बाकीचं माळव. आणि मी का आणतो ह्या गप्पांनंतर बी होतील ना. कशाला खोटं बोलतो? हे बघा मामा, मला काही खोटं बोलायला जमत नाही बघा. जे काय तुम्हाला ते सगळं खरं खरं सांगतो. माझ्याकडे काही शेत बीत नाही आणि मला गाव पण नाही. मी अनाथ आहे. हॉटेलात काम करता करता लहानच मोठा झालोय बघा. आणि तिकडेच राहतोय मी. काय खाऊन पिऊन स्वतःच बघायला एवढा पैसा अडका मिळतोय मला. पण एक गोष्ट सांगतो मामा तुम्हाला, तुमच्या लक्ष्मीचा हात जर माझ्या हातात दिला ना तर तिची एवढी सुखी मुलगी तुम्हाला जगात नाही सापडणार. लय सुखात ठेवेल तिला मी. कुठल्याच गोष्टीला कमी नाही पडू देत तिला. ह्याची गॅरंटी मी घेतो.